back to my channel. So today we are going to explore new place at Khagar. Like first we will explore ISKCON temple in Khagar, and then we will go to explore one South Indian place which I have searched on Google, and then I'll let you know. So stay tuned for the updates. So इथून तुम्ही जर स्टेशनवरून याल ना तर तुम्हाला इथून यायला लागेल आणि this is the entrance of ISKCON temple. And also if you are traveling from Mumbai or any other places like Mumbai, Panvel or Thane, you can come to the Khagar station आणि तिथून तुम्ही ऑटो करू शकता डायरेक्ट ISKCON टेम्पल कडे. So this is entrance. This is mandatory. I don't know why. माझा हा डायरेक्ट असाच होतो. मी नॉर्मली तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही याल ना तर इथं सांगू शकतात की तुला दान करू शकतात. Okay. Whatever amount you wish for food for life. Okay, so guys, इथे तुम्ही डोनेशन पण करू शकता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. I will definitely add this. Thank you. तुम्ही चप्पल काढू शकता आणि आतमध्ये मंदिरात पाया पडायला जाऊ शकता. सो हरे कृष्णा. आपण दर्शन घेतो त्याच्या अगोदर आपण हात आणि पाय पण धुवायचे इथे. पहिले ना इथे खूप छोटंसं मंदिर होतं त्या साईडला, म्हणजे याच्या मागे होतं छोटा मंदिर, आणि आता यांनी मोठं मंदिर बांधलं आहे. लाईक इट्स बीन 1 year, 1 or 2 year, आय डोंट रिमेंबर ॲक्च्युली, बट 1 का 2 वर्ष झाले. अँड यू कॅन हॅव युअर फूड हिअर, मील लाईक दॅट. नाश्ता वगैरे काय करायचा असेल तर. सध्या बंद आहे वाटतं, किंवा बंद केलं असेल, कारण यांचं टायमिंग असं आहे की सकाळी 4 ते दुपारी 1 पर्यंत, अँड संध्याकाळी 4 ते 7 का 8 पर्यंत का 9 पर्यंत काहीतरी आहे असं. अँड सॉरी वे टू टेम्पल. भजनचा आवाज येतो काहीच. पाऊस आहे म्हणून हे सगळे ना असं बंद करून ठेवलं आहे ना, ते फुल ओपन प्लेस आहे. ते ग्रीनरी वगैरे हे एंट्रन्स होतं, बट सध्या बंद आहे हा एंट्रन्स. दिस इज द टेम्पल. जय बोलते ही. वाव. गाईस तुम्ही इथलं वर्क बघा, किती मस्त वर्क केलंय पूर्ण. वाव, काय
नशीब आहे यार, सिरियसली. एकदम आरती सुरू होण्याच्या अगोदर आम्ही तिकडे पोहोचलो आणि आरती पण भेटली. रिअली फीलिंग व्हेरी ब्लेस्ड. खूप छान वाटतं, खूप सांगू. आणि अजून मंदिर पण आहे, मी मला मंदिर दाखवते. हे परशुराम अवतारवालं मंदिर आहे आणि इकडे वामन अवतार, श्री वामना अवतार, श्री बलरामा अवतार. हे बुद्ध अवतार, पीस. हे श्री कल्की अवतार. हो हो. आणि खूप जास्त प्लेस, खूप मोठ्या प्लेस मध्ये बांधलंय हे मंदिर. आता जस्ट पाऊस पडलाय त्यामुळे असं क्लायमेट झालेलं आहे. एंट्रन्स आहे, मी इथे पुन्हा असं वॉक करून इथे आता एंट्री करायची आहे. पण सध्या काही काम चाललंय म्हणून येताना येणार आहे guys. भगवत गीता और लाइक बुक्स फ्रॉम हियर. खूप काही कलेक्शन्स आहेत. थँक्यू. तर मी आता नारळ पाणी घेतलंय इथून. सो आता थोडस आपण हायड्रेट होऊया. नारळ पाणी प्युअर हायड्रेट राहू गाईस. आता इथे मी काहीतरी खायला जाणार आहे. मी एक तुम्हाला प्लेस सांगते खारघर मध्ये, विच इज हिडन प्लेस लाईक फॉर साऊथ इंडियन फूड. त्याच्यामध्ये लाईक इडली, मेदूवडा आणि डोसा खूप ऑथेंटिक वेने ते लोक बनवतात. तर आपण ती प्लेस एक्सप्लोअर करूया, ठीक आहे. तिकडे बेन्ने ब्लीज कॅफे. So we'll go and try food from here. This is the menu guys and reasonable price मध्ये आहे सगळं. छोटीशी प्लेस आहे एकदम, खूप अशी. चालत तरी पण माझे पूर्ण हेअर्स पण खराब झाले. आणि देवपूजा केली आपण आणि आता आपण पेटपूजा करूया. मस्त प्लॅन आहे. Food is here. This is medu vada and idli, and this is benne podi masala dosa, podi chutney. वाव, सांबार पण दिया है. टेस्टी. पहला क्या ट्राई करूँ. हे ट्राय करणार है ना. टेस्टी. सांबर. सोशल मीडियावर आहे नाही, ऑथेंटिक आणि खूप मस्त आणि तुम्ही हे पण बघा, सॉफ्ट आहे. प्रिव्हियसली ना हे लोक आहे ना सांबर नाही सर्व करायचे, पण आता सांबर पण सर्व करतो. मला कॉफी पण ट्राय करायची, आपण ते पण ट्राय करू.
आता मी फूड खाऊ शकतो. खूप भूक लागली आहे मला. तर चला भेटूया आपण. चला. खूप मस्त मस्त फूड आहे काही तिथे. बट आय हॅव जस्ट ऑर्डर कॉफी कारण मी आत्ताच खाऊन आलो. आय हॅव ऑर्डर दिस स्पॅनिश लॅटे कॉफी. मी फर्स्ट टाइम ब्लू टोकाई ट्राय करते, सो मी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करेन कशी होती कॉफी. बोलली ना हा हा तसं जाते सारखं जातं. This is my first time to try this blue mokai coffee and this is actually nice in taste. I really like it. मी आज फक्त एवढंच एक इस्कॉनला गेली, तर नारळ पाणी केली, तो कॅफे ट्राय केला नंतर तो आता आपण जाऊया घरी. आता मी काही कॉल येऊन गेलाय की घरी येऊ म्हणून. भाई ने बोला करने का तो करने का. सो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तुम्हाला अजून ब्लॉग हवे असतील तर गाईज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये काय हवं आहे मला प्लीज डू लेट मी नो. लाईक कशा टाईपचे ब्लॉग हवे आहेत, काय हवं आहे, सो आय कॅन मेक ऑन these topics. Just me and my coffee mug against the world. आज मी हॉट कॉफी ट्राय केली. एव्हरी टाइम मी कोल्ड कॉफी ट्राय करते ना, बट दिस इज ऑल्सो गुड. त्यांची सर्विस पण खूप चांगली आहे. आय एम नॉट प्रमोटिंग एनिथिंग गाईज. लाईक मी कॉफीचं पण प्रमोट नाही केलं किंवा तो कॅफे पण प्रमोट नाही केला. दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स विच आय एम शेअरिंग विथ यू गाईज. की मला या प्लेसेस आवडतात, मी इथे इथे गेली आहे, तर तुम्ही पण ट्राय करायचं आहे की नाही ते फक्त मी तुम्हाला सजेस्ट करेल. So I'm ending this vlog here. For more vlogs, you know what to do. Guys, please like करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मला अजून बघायचं असेल, माझ्या अजून प्लेसेस एक्सप्लोअर केलेले बघायचे असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. लव यू गाईज.